आजपासून राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होणार आहे। मात्र अधिवेशनापूर्वीच आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। महायुती सरकारचं हे निरोपाचं अधिवेशन असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही चांगला समाचार घेतल्याचं कळतंय। तर आजपासून राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होणार आहे। मात्र अधिवेशनापूर्वी अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसतात। महायुतीचं सरकारचं निरोपाचं हे अधिवेशन असल्याची टीका यावेळेस उद्धव ठाकरे यांनी केली आहे आणि त्यावरती एकनाथ शिंदेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिल्याचं कळतंय। खरं तर लोकसभेचा निकाल लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात मतमतांतर होताना दिसत होती। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी तेव्हाही झडल्या जात होता आणि आता अधिवेशन आजपासून सुरू होतंय आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसतायत। उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन सुरू होत आहे। या सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे, म्हणून मी उद्यापासून तिथे असेनच, तेव्हा आपल्याशी वेळोवेळी बोलेन। उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होत आहे, त्याच्यामुळे उद्यापासून आपण बोलू। ह्या सरकारचा निरोप समारंभाचं हे उद्याचं अधिवेशन आहे। ते आता अधिवेशन तर सुरू होऊ द्या, मग कोण निरोप कोणाला देतो ते कळेल। ह्या सरकारचा निरोप समारंभाचं हे उद्याचं अधिवेशन आहे। ते आता अधिवेशन तर सुरू होऊ द्या, मग कोण निरोप कोणाला देतो ते कळेल। तर ठाकरे गटाची काल रात्री वांद्रे इथल्या ताजलँड हॉटेलमध्ये बैठक पार पडली। या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये अधिवेशनातील रणनीतीवर चर्चा झाली। सरकारला घेरण्यासाठी ठाकरेंनी आमदारांना यावेळेस मार्गदर्शन केलंय। त्याचबरोबर अधिवेशन काळामध्ये सर्व आमदारांना पूर्णवेळ उपस्थित राहण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या। ड्रग्ज, होर्डिंग दुर्घटना आणि सत्ताधारी आमदारांना अधिकचा निधी या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचे आदेश ठाकरेंनी दिल्याचं कळतंय। त्यामुळे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार हे मात्र नक्की। या सरकारला कोंडीत कसं पकडायचं आणि जे प्रश्न महाराष्ट्रातले ऐरणीवरती आहेत ते लावून धरणार आणि सरकारला त्याचा जाब विचारणार आणि महाराष्ट्र जनतेला न्याय देणार, या दृष्टीने आमची रणनीती ठरलेली आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये ऐरणीवर असलेले प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, कष्टकऱ्यांचा प्रश्न आहे, कायदा सुव्यवस्था प्रश्न आहे, ड्रग मोठ्या प्रमाणामध्ये ज्याचा फैलाव आहे, पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती आहे, परीक्षेमध्ये ज्या पेपरफुटीचं वातावरण आहे, हे सगळं जे बघितलं तर हे सगळं विनाशाकडे नेणारं हे सरकार आहे आणि म्हणून याचा निषेधार्थ आणि जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही आवाज उठवतो।